हॅलो गाईस, तर चला आज आपण केड वांग्याची भाजी रेसिपी बनवूया। भन्नाट अशी खाण्यामध्ये केड चवदार वांग्याची आणि फार भाजी आणि टेस्टी खायला फार बनते। जर चविष्ट। तुम्ही एक वेळा बनवाल तर तर चला आपण वारंवार रेसिपी बनवाल। चालू करूया। केड वांगी घेऊन केड त्यांना वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुतल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घेतले। कांदे, त्यांना टमाटर, गोल 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 खडा चॉप मसाला, करून घेतले। त्याच्यानंतर आणि अद्रक लसूण लसण घेऊन हे वाटून त्यांना घ्यायचं। खलबत्त्यामध्ये हे कुटून सर्व तयार कांदा, करून घ्यावे। टमाटर, त्याच्यानंतर काही खडे वांगे गोल मसाले गोल घेतले। काटून घ्यावे। त्यांना शॅलो फ्राय त्याच्यानंतर होतपर्यंत कढईमध्ये वांग्यांना तळून थोडं घ्यायचं। पॅनमध्ये शॅलो फ्राय होतपर्यंत तळल्यानंतर आपण शिजवून घेऊ, पॅनमध्ये तळून तेल घेऊ घेऊन त्यांना। त्याच्यानंतर पॅन घेऊ, त्याच्यामध्ये 2 लाल लाल कलमी मिर्च आणि काळी मिरी कलमी टाकून घेऊ आणि काली मिरी आणि एक हे इलायची टाकून लसण मोठीवाली। अद्रकचं त्याच्यानंतर पेस्ट अद्रक लसूणचा टाकून पेस्ट थोडंसं टाकून शिजू अद्रक लसूण द्यावे। पेस्ट थोडासा त्याच्यानंतर आपण लाल लसणाचा होतपर्यंत कांदा शिजू देऊ। आणि कांदा त्याच्यानंतर टाकून कांदे टाकून लालसर कांद्यांना थोडा थोडेसे लाल रेड कांद्यानंतरपर्यंत कलर येतपर्यंत शॅलो शिजू फ्राय द्यायचं। होतपर्यंत त्यांना शिजू द्यायचं। मग आपलं कांद्याचं त्याच्यानंतर थोडंसं आपण लालसर झालेलं ते आहे, टमाटर टाकून त्याच्यामध्ये घेऊ। टमाटर टमाटर टाकून घेऊ लवकरात लवकर आणि शिजल्या पाहिजेत टमाटर म्हणून सर्वात अगोदर आणि मीठ आपला टाकून घेऊ। पेस्ट त्याच्यानंतर शिजल्या तिखट, पाहिजे म्हणून हळदी सर्वात आणि अगोदर आपला घरगुती मीठ, गरम मसाला टाकून घेऊ तिखट, हळदी त्यांना आणि आपला थोडंसं शिजू घरगुती देऊ। मसाला 2-3 टाकून मिनिटं त्यांना शिजू देऊ। वर तेल त्यांना येतपर्यंत 2-3 भाजीमध्ये मिनिटं शिजू देऊ। बघा आपलं आपली तेल वर बघा म्हणजे आपली चटणी येतपर्यंत शिजून गेलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपण ते त्याच्यामध्ये वांगे मसाल्यामध्ये टाकून घेऊया घेऊ आणि आणि थोडंसं पाणी टाकून टाकून त्यांना 5-10 मिनिटं त्यांना शिजून घेऊ। शिजू द्यायचं। बघा आपली 5-10 रेसिपी मिनिटं तयार शिजल्यावर झाली बघा आहे। आपली अशी किती केड छान वांग्याची भाजी चविष्ट तयार, जी आणि पोळ्यांसोबत टेस्टी आणि रेसिपी। जर तुम्हाला भातासोबत रेसिपी खाली आवडली असेल ही फार तर टेस्टी लाईक वाटते। करा, शेअर करा एक आणि वेळा बनवून सबस्क्राईब घ्याल करा। तर वारंवार थँक्यू। बनवाल।